भैया भैया राहुल ऐका ना, काय करत नाही याला बोलायची. हे का तुमचे भाऊ घेऊ कोण नाही. हे म्हणले मला काही पैसे उधार पाहिजे, मी बाहेर जाऊन काम करीन म्हणून स्वतःच काम चालू केलं आणि आम्हाला विसरून गेले. यांच्या चक्कर मध्ये आपण किती कर्ज उचललं तुम्हाला माहिती का. आज यांच्यामुळे आपल्याला 1 लाखाचं कर्ज झालंय. जसं तुम्ही म्हणता का तसं काही नाही. असं कसं काही नाही. आज तुमच्यामुळे आमचं घर गेलं, दुकान गेलं आणि आज तुमच्यामुळे आज आम्हाला झोपडीत राहावं लागते रस्त्यावर. तुम्ही माझं एकदा तरी ऐकून घ्या. काय ऐकून घे तुझं एकदा. तू काय म्हणला येऊन काम चालू करायचं म्हणून. आम्ही तुला काही विचारलं, डायरेक्ट मी घरात गेलो, घरात तुला 1 लाख रुपये दिले. अरे तू आपला भाऊ आहे म्हणून. अरे आम्ही शिकलो नाही कारण की वडिलाकडे पैसे नव्हते. तू तर शिकलेला होता ना आणि आम्हाला वाटलं तुझं भविष्य चांगलं होईल. आम्ही तुझ्यासाठी सगळं केलं आणि हेच नाही, लोकांकडून कर्ज सुद्धा घेतलंय कारण तुला कधीच कशाची कमी पडा नाही म्हणून. आणि तू नोकरी लागली आणि पैसे कमी तर शहरात राहायला गेला. कमीत कमी येऊन तुझ्या भावाला बघून भेटू तर शकत होता ना. अरे तो येऊन सुद्धा बघितलं नाही तुझे भाऊ आणि वहिनी जिवंत आहे का नाही म्हणून. भैया तुम्ही जे म्हणतात ना ते खरं आहे. नाही तुमचं बोलणं कधीच मनाला नाही लावून घेतलं. तुम्ही माझं एकदा तरी ऐकून घ्या. मी शहरामध्ये गेलो, तिथं आपलं काम करता नाही चाललं आणि मी लय बरबाद झालो. पण मी हारण्या मानली. जसे मी लोक पैसे घेतले का तसं मी आपलं परत काम चालू केलं. पण ह्यावेळेस माझं काम सुरू झालं. मी तिथं लय मोठे पैसे कमिले भैया. तिथं नाही का भैया, मी बंगला घेतला, गाडी घेतली, तिथं मी लय पैसे कमिले. बस पण तुमच्या दोघीची आठवण येत होती. मी जर कोणासोबत भावाकडे बघितलं ना तर मला तुमची आठवण येत होती. कोणी कोणाला जीव लावत होतं तर वहिनी मला तुमची सुद्धा आठवण येत होती. पण मी जुन्या घरी गेलो होतो पण मला तिथं कळलं की ते घरी इकलं म्हणून. भैया मी तुमचे फोटो ते लोकांना दाखिले पण मला कोणीच नाही सांगितलं. पण मला नंतर कळलं की तुमचं घर इथे आहे म्हणून. पण भैया तुम्ही दोघांना लय ऐकून घेतलं आणि लय सहन करून घेतलं. हे सगळं माझ्यामुळं. पण माझी गलती, मी सुधारायला आलो. सगळे व्यवस्थित करणारे पण तुमच्या दोघीला शहरामध्ये घेऊन जाणार. मी लय मोठी गलती केली. 1 वर्षात मला भयाची आणि वहिनीची कधीच आठवण नाही आली. वाटलंच तर आपल्या खूप काही चुकलं असलं तर मला माफ करा. आणि हा तुम्ही जेवढ्या लोकांकडून पैसे घेतले का तेवढ्या तोंडावर मारा. लहानपणापासून बाप तर राहिला नाही पण तुम्ही मला लहान लेकरावानी सांभाळलं. वाटलंच तर मला माफ करा. शेवटचं मला एक चान्स द्या. तुम्ही दोघं आपल्या सोबत चला प्लीज भैया. अरे नाही काय करायला हे. तू आपला लहान भाऊ आहे. अरे रागामध्ये जरा जास्तच बोललो होतो.